नमस्कार मित्रांनो, आज आपण ब्लॉग स्टार्ट करतोय। आपला ब्लॉग स्टार्ट करायला बरेच दिवस होऊन गेले, ते खूप मोठा गॅप झालेला आहे यूट्यूबला। पण आज मस्त कंटेंट होतं। आम्ही सगळेजण, माझा भाऊ, बहिणी आणि माझ्या आई साहेब, आम्ही सगळेजण जातोय शेतावर आणि शेतावर जाऊन मस्त आम्ही धमाल करणार आहे। तर याच्यासाठी आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय आणि 8 वाजेचा आमचा निघायचं प्लॅनिंग होते, पण आता जवळजवळ 8:45 होऊन गेलेले आहेत। पण आमच्या भ्राताश्रींचा अजून चहा पाणी चालू आहे। तर वनभोजनाची तयारी चाललेली आहे। ही सगळी सामग्री इथं रचून ठेवलेली आहे। ही आज आपल्याला गाडीत ठेवायची आहे। आता आमची निघायची तयारी झालेली आहे। आता आम्ही सगळं सामान आमच्या गाडीमध्ये लोड करून आपण निघणार आहे। तो ना नाही चारा कंडा मारता नाही बिलकुल पडत कोणता राहायचं 5 जण आणि काय करतोय? हा काय मिरर आहे का? मी ब्लॉग काढून राहिलो आणि त्याच्यामध्ये तुम्ही बांग पाडताय। ही अशी कुठली तयारी जी शेतात वनभोजनासाठी लागते? अहो मग मी अशी करची चालवेल ना, मग माझे नख चांगले दिसले पाहिजे म्हणून। ओ वाह मोदी जी वाह। क्या है ये बोगन आहे। बोगन आहे। It's not a bogan, it's a bogani. कुछ भी हो मेरे को क्या। खाने से मतलब है। कैसे जाने का है? डामरी से वावर का रास्ता डामरी नहीं, लेकिन तो फिर जो फुटा वाला रास्ता डांबरच रहेगा ना, डांबरी से जाएंगे हम सब। बकरियां बुकरियां ताकड़े टुकड़े लहसुन सब लेके जाने वाले। अरे हमारा छोटू सा स्पीकर है, उस पे हम अभी मस्त वो गाना बिना लगाने वाले। कौन सा गाना है? नव्हता का गाडी मध्ये काल? मैं बायकोने उपास धरला। हा खिचडी बनवणार। पार्टीचं नियोजन एकदम मस्त केलेलं आहे आणि त्याच्यासाठी हा छोटासा मस्त स्पीकर वगैरे घेतलेला आहे सोबत गाणे ऐकायला। आणि तिथं जाऊन बघू आपल्याला कसा एन्जॉय करता येतो। तर सगळा एन्जॉय बघण्यासाठी तुम्ही माझ्या व्लॉगला शेवटपर्यंत जोडून राहा। आणि बॅकग्राउंड आमची सगळी मंडळी आता गाडीमध्ये बसण्यासाठी रेडी आहे आणि आम्ही आता निघतोय 2 मिनिटात। त्यांचं अजून ऍडजस्टमेंट चालू आहे, काय कुठे ठेवायचं। पापड व्यवस्थित ठेवा रे, नाही तर तिथं बुगा खायला भेटेल बरं का। हे घे पकडा बसू आता कुठे ऍडजस्ट होणार निखिल? बसू रे। पुढे ओम काय घेऊन आला रे? अंडे अभी मजा आएगा ना भिड़ो। आमच्या पार्टीचा बारीक नियोजन डिस्कशन चालू असताना आम्हाला अर्ध्या रस्त्यामध्ये आठवण येते की शेतात गेल्यानंतर पेटवण्यासाठी लागणारी सामग्री म्हणजे माचीस आमची घरी राहून गेलेली आहे। मी यांना प्रश्न केला की आता तिथं जाऊन दगडाने आपल्याला आग पेटवावी लागणार आहे। एवढं बारीक नियोजन असतं आमचं। का वहिनी कशाने पेटवणार? लायटरने। वा लाकडं आम्ही लायटरने पेटवणार आहेत आता। 2 दगड घासून। आमची गाडी आता पूर्ण आमच्या फार्म पर्यंत आलेली आहे। हे आमचे सगळे मंडळी साहित्य घेऊन जात आहे जागेवर, जागा बघण्यात। बघू आता कुठे जागा मिळते बनवायला। इकडे तोंड करा। वा 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 वा, लय भारी। ही आमची मंडळी, हा आमच्या बाहुबली। चला साहेब, वा वा वा, जय। हाऊस द जोश? हाय सर। ही आमची चालली आता मस्त पार्टीची तयारी। इथं सगळं सामग्री ठेवली गेलेली आहे। याच्यामध्ये आम्ही वांग्याचं भरीत करण्यासाठी मस्त वांगी पण आणलेली आहेत, त्या बनवायला मस्त मिरची वगैरे पण आणलेली आहे। आणि त्या आमच्या आई साहेब चूल पेटवताय। हा बापरे, मोठं काम करतायत वहिनी साहेब, माचीस देण्याचं काम करतायत की जिथे विसरून गेले होते घरी
त्या आहेत मिस आगलावे आणि हे आहे मिस्टर आगलावे. लवकर तुझ्या बुडाला लवकर तुझ्या बुडाला एवढ्या वर्षाचा आपला आग लावायचा अनुभव. शेकोटी पेटवायचा अनुभव कामात येईल आज. हो अरे मक्कीचे बोनके टाका मस्त जडेल. पाणी सोडलेलं होतं का विक्की? हा पाणी सोडलेलं होतं मध्ये भुईमुग लावलाय ना. लावला गेलाय चलो बुजरा ओ अरे कैसे बुझ गया रे गया. विज गया. ती हवा चालू आहे ना बरोबर वहिनी साहेबांचा पण शूट घेऊन घेतो. मस्त ते कांदे कापताय ते बॉईल करायला ठेवलेले आहेत खिचडी सोबत खाण्यासाठी. आमचे मोठे बंधू चूल पेटवण्यासाठी दगडांचं अरेंजमेंट करतायत. वहिनी साहेब तुम्ही फक्त भावाची खातेदारी ठेवणार, आम्ही कुठे जाणार मग. हे घ्या तुमच्यासाठी. थँक्यू. देते मी तुम्हाला पण तुम्हाला दिलं. चॉकलेट दिला चॉकलेट तर सर्वच देतात. सफरचंद देणारी पाहिजे हा. वा वा वा. ज्या कामासाठी नेलपेंट लावली ते हाताला ते काम तर शूट तर व्हायलाच पाहिजे ना. वा वा वा. तू असं स्वाहा स्वाहा कर काहीतरी मंत्र म्हणून. आग जाळतोय असं. अरे वा पहिला माणूस आहे आग जाळणारा. आयफोन वाले सिनेमॅटिक शूट करताय. निखिल काय निरीक्षण करतोय. इकडे कमी जाळ आहे तिकडे जास्त जातोय. मग काय करायला पाहिजे. हवा इकडनं तिकडे जाते ना. काय करायला पाहिजे मग त्या गोष्टी. तो हवा फुकायला पाहिजे तेव्हा इकडे येईल ते. मी फुगू. हा तोंडाने. अबे साले जो माफ करना मैं जो इधर उधर निकल जाता हूँ. खिचडी बनवणं स्टार्ट झालेलं आहे आणि खिचडीचं सगळं सामग्री पण टाकली गेलेली आहे. अर्ध्याच्या वर मटेरियल तयार झालेलं आहे. खिचडी तयार होते तोपर्यंत आम्ही आमच्या शेतांकडे फेरफटका मारायला जाणार आहे. शेवटपर्यंत बघा खूप मजा येते. आणि इकडच्या साईडला भरताचे वांगे आम्ही टाकलेले आहेत. इथं आमचा ओंबो हरभऱ्यावर ताव मारतोय आणि आता त्यांनी त्याचा एनर्जी पॅक सोबत घेऊन घेतलेला आहे कारण शेतं फिरायचे आहेत म्हणून. आमच्या बाकीच्या उर्वरित शेतीची पीक पाणी करायला जातोय सगळेजण. आणि हा इथं बॅक साईडला ड्रॅगन फ्रूट लावलेले आहेत. इकडं हरभरा टाकलेला आहे आणि मी 5 फुटाचा आहे. आपण तू 6 फुटाचा आहे. 6 फुटाचा आहे. मध्ये जाऊन बघ ना उडी मारून बघ ना वरून काय अंदाज लावतो. कपडे काढ जा फटके. तळपाय बुडतील त्याच्यावर. तळपाय बुडतील एवढा हाईट आहे म्हणजे. या विहिरीच्या भागामध्ये मक्कीची लागवड झालेली आहे आणि खूप मस्त मक्की बसला यावर्षी. आमच्या शेतावरची आता सगळी तयारी झालेली आहे. आम्ही सगळे शेतं फिरून आलो. कुठे कुठे मक्की लावलाय कुठे कुठे हरभरा लावलाय. सगळी पीक पाणी झालेली आहे आणि तोपर्यंत आमच्या वहिनी साहेबांनी मस्त भरीत बनवायची पण तयारी करून ठेवलेली आहे. आणि आई साहेब मस्त ठेचा बनवत आहेत. तेही बिना खलबत्त्याचं काहीतरी जुगाड करून आम्ही ते ठेचा बनवून राहिलो. खिचडी पण तयार झालेली आहे. आणि अजून काय रे अंडे तर बॉईल झालेले आहेत. ओम आणि सोनू दादा मस्त अंड्यांची तयारी करताय. अंडे सोलून राहिले. संडे हो या मंडे रोज खावा अंडे. ओम कुठली पद्धत आहे अशी. अंड फोटो महत्वाचे. ओ दीदी तर तांब्यात पाणी. आमच्या घरी माझ्या सासू कच्चं भरीत खायचे. याच्यात पाणी घेऊन उडणार रे. त्याच्यातच घेऊ ना. याच्याने ठेसायचं का त्याचा जास्त तोडू नको तुटताय. हो काढ रे मस्त सिनेमॅटिक घेऊ आपण अंड्यांचं. ते उचल ना. उन्हातली तर उचला ना. हा वा वा वा. चुल्यावरची एकदम अशी स्मोकी फ्लेवरवाली खिचडी तयार झालेली आहे आणि खूप छान सुगंध येतोय तिचा. आणि आमचा सगळा हा चकना पण तयार झालेला आहे खिचडी सोबत खाण्याच्या. निखिल तुला कसं वाटतंय मग आमच्या शेतामध्ये. क्रेविंग होते. कसली क्रेविंग होते तुला. खायची क्रेविंग होते असं. खूप आहेत ना आपल्या इथं आता.
या टायमाला आपण व्हेज बनवलोय, पुढच्या टायमाला आपण नक्की चिकन बिकन बनवू. हो बिर्याणी बनवू मस्त पैकी. नाराज नका होऊ. बापरे, आज डायरेक्ट कधी न भाकर खाणारा पोरगा आज भाकर मागून राहिला. निखिल आज पहिल्यांदा माझा ताट तयार करतोय. चालू पडून गेले ना रे. ओम अरे टेस्ट घेतोय का? बरोबर बरोबर. A few moments later. समापन झालेलं आहे आणि आमच्या साहेब आता ते कुठली तरी चिलची भाजी म्हणून आहे ती शोधून शोधून तोडताय शेतामधून. आमने वहिनी साहेब मोकळा श्वास घेत आहेत आता सगळे पार्टी झाल्यानंतर. खिचडी खूप मस्त होती. तुम्हाला आवडली का खिचडी? एकदम भारी बनवली. आणि आमचे सगळे ते मंडळी तिकडं मिरच्या तोडून राहिले. वहिनींच्या ओढणीची पगडी बनवून घेतलेली आणि वहिनी मागे फोटोशूट करताय. फोटोग्राफर एकदम सिनेमॅटिक घेत आहे डायरेक्ट आई साहेबांचा. रोज दे के दिन एकमेक को गहू देते हुए. कोणाचा फोटोशूट चालू आहे, कोणाचा आराम चालू आहे, कोणाचा एन्जॉयमेंट चालू आहे, याचा काही वेगळाच चालू आहे. विषय काय झालाय माहिती का? आता आमची सगळ्यांची पार्टी झालेली आहे आणि कोणाचा फोटोशूट चाललाय तिकडं. ते तर काय बोर झालेलं नाही फोटोशूट करून, पण आमची जीवावर येते आता हा सगळा सामान, मागे पडलेला जो सामान आहे सगळा उचलून परत गाडीमध्ये नेण्यासाठी. इतका कंटाळा येतोय की एक दोन झोप काढून मग जावं असं वाटतंय. पण आता घरी जाणं पण गरजेचं आहे, दिवसभर थांबता येणार नाही इथं. आणि हा मस्त चिंचेच्या झाडाखाली विश्रांती घेतोय आणि हा वहिनी हरभरे तोडून आणतायत. थँक्यू. Thanks. मूछों को ताव देने के लिए टोक वाली मूछ होनी जरूरी है. नाता रे साहेब तुम्ही याच्यात घेऊन या. डिक्की एकदम पॅक झालेली आहे. घरी जातोय, सगळं आटोपलेलं आहे. वहिनीच्या हातामध्ये तेलाची बरणी आहे. साहेब पुढे वेट करत होत्या आमचा, जोपर्यंत गाडी आम्ही चांगल्या रस्त्यापर्यंत आणत नाही तोपर्यंत. आणि आमचे भाऊसाहेब ओढणी गाड्यामध्ये टाकून बसलेले काम पुसत आणि ते आता गाणे लावायची तयारी करतायत. चालायचं का मग सगळ्यांनी? मजा आली का? मस्त झालं ना आजचं सगळं नियोजन. चला मग. नमस्कार मित्रांनो, आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता जवळजवळ 8 वाजले तो 8 वाजलेले आहेत. आणि आज चॉकलेट डे निमित्त चॉकलेट घेण्यासाठी आमच्या मोठे बंधूंनी आम्हाला मार्केटमध्ये पाठवलेलं आहे आणि आम्ही चॉकलेट घेण्यासाठी जातोय. तर त्याला चॉकलेट तर द्यायचीच आहे वहिनींना, पण वहिनींनी आमच्याकडून पण बळजबरी भांडून चॉकलेट मागितली, पण आम्ही ती घ्यायला जाणार आहे आता. हां आहे का उमेद? तर आमचं नवजीवनवरून चॉकलेट्स घेतल्या गेलेले आहेत आणि काही किरकोळ बाजार होता तो पण घेतला गेलेला आहे आणि आम्ही आता जातोय घरच्या. आमचा चॉकलेट समारंभ चालू आहे. तर हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओ भाई ओ मेरा मेरा तो कुछ तो भी देते ना यार. हाँ चलो हैप्पी चॉकलेट डे वहिनी. वहिनी हैप्पी चॉकलेट डे. थँक्यू. ये वाला रिएक्शन होना था मेरे. थँक्यू. वहिनी साहेब भी लाइक गाड़ी तेरा अब भाई चलाएगा. वो इन्शुरन्स पक्का आहे तुझ्या? ओ इन्शुरन्स काढलेला आहे तुझ्या? गेटर नको. नाही एक हमी पत्रासारखा एक हे देऊन जा. काही तुटल्या फुटल्यास तुम्ही जबाबदार आहे. आम्ही जबाबदार. आम्ही गाडी दिली म्हणून आम्ही जबाबदार. करेक्ट. आता आज कुछ तूफानी करते हैं. आतापर्यंत तर ठीक चालू आहे.